Good morning, class. How are you all? How is it going? Welcome to our education platform in Mathematical Methods Part 18th. मॅथमॅटिकल मेथड्सच्या 18व्या भागात मी माझ्या सर्व छोट्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये 17 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स डिस्कस करत होतो. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स कसा लिहिला जाईल. आठवते? पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस ऑफ थिटा असा लिहिला जातो स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. मग या स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्सच्या आपण दोन कॅरेक्टरिस्टिक पाहिल्या मागच्या लेक्चरमध्ये. पहिली कॅरेक्टरिस्टिक होती द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज इक्विव्हॅलंट टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द व्हेक्टर with component of the other in the direction of the first. This gives the geometrical meaning of scalar product. म्हणजे हा जो p बार डॉट q बार इज इक्वल टू पी क्यू कॉस ऑफ थिटा लिहित असताना आपण तो असा लिहिला p इंटू इन ब्रॅकेट q कॉस ऑफ थिटा. म्हणजे p ची मॅग्निट्यूड लिहायची, पण क्यूची मॅग्निट्यूड लिहित असताना म्हणजे दुसऱ्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड लिहित असताना त्या व्हेक्टरचा क्यू इंटू कॉस ऑफ थिटा हा कॉम्पोनंट लिहायचा की जो कॉम्पोनंट पहिल्या व्हेक्टरच्या डायरेक्शनने प्रोपॅगेट होतोय. बरोबर आहे. मग मी तुम्हाला दुसरी कॅरेक्टरिस्टिक सुद्धा शिकवली होती की द स्केलर प्रोडक्ट ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर मल्टिप्लिकेशन, जी आपण अशी लिहिली होती पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू क्यू बार डॉट पी बार. ठीक आहे. आता आपल्याला 3 नंबरची कॅरेक्टरिस्टिक शिकायची आहे की जी तुम्हाला सांगेल स्केलर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे केला जातो. कुणाकडून? तर स्केलर प्रोडक्टकडून. ठीक आहे. मग हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मी कसा लिहीन मल्टिप्लिकेशनसाठीचा तुम्हाला माहीत आहेच, पण पुन्हा एकदा पी बार इन ब्रॅकेट क्यू बार प्लस आर बार. बोलत असताना तर बार लिहितोय आपण, पण तुम्ही रायटिंगमध्ये सुद्धा त्याला बार लिहू शकता. प्रत्येक वेळेस ॲरो दाखवण्याचीच गरज नाही. ठीक आहे. पी बार इन ब्रॅकेट क्यू बार प्लस आर बार. पी बार हा एक व्हेक्टर आहे, क्यू बार हा एक व्हेक्टर आहे आणि आर बार हा सुद्धा एक व्हेक्टर आहे. पण मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फॉलो करत असताना या व्हेक्टरची मल्टिप्लिकेशन मी कशी लिहील, तर ती मी अशी लिहू शकते पी बार डॉट क्यू बार. बघा पी बार डॉट क्यू बार दोन्हीही व्हेक्टरचा मी काय घेईल तर डॉट प्रोडक्ट घेईल किंवा काय घेईल तर स्केलर प्रोडक्ट घेईल प्लस पी बार. आता शिल्लक कोण राहिला? डॉट आर बार. ठीक आहे. पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार. म्हणजे पीने आतमध्ये मल्टिप्लाय करते, ॲडिशन घेते, परत पीने आर बारला मल्टिप्लाय करते. म्हणजे इथं पाहत असताना ही राईट हँड साईड पाहत असताना तुम्हाला लक्षात येतंय की स्केलर प्रोडक्ट काय ओबे करतो तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे करतो. ठीक आहे. आता चौथी कॅरेक्टरिस्टिक आपण पाहूया. स्केलर प्रोडक्टमध्ये काय असतं तर दोन व्हेक्टरचा पी बार आणि क्यू बारचा आपण स्केलर प्रोडक्ट घेतो. तुमच्या लक्षात आहे ना, स्केलर प्रोडक्टलाच आपण काय म्हणतोय तर डॉट प्रोडक्ट म्हणतोय. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू कसं बरं लिहील मी हे? पहिल्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड आणि दोन व्हेक्टरमधला कोसाइन ऑफ अँगल थिटा. म्हणजे पी बारमधला आणि क्यू बारमधला दोन व्हेक्टरमध्ये तयार झालेला अँगल काय आहे तर थिटा आहे. की नुसता थिटा नाही लिहायचा इथं, त्यांचा काय घ्यायचा तर कोसाइन ऑफ अँगल लिहायचा. हा म्हणजे काय आहे तर डॉट प्रोडक्ट आहे किंवा स्केलर प्रोडक्ट आहे. आत्ता बघा, ज्यावेळेस थिटा 0 डिग्री असेल याचा अर्थ दोन व्हेक्टर्स कसे असतील पॅरलल टू इच अदर. म्हणजे
angle between first vector and second vector becomes 0. That's why we write here as theta is equal to 0 degree. दोघांमधला अँगल 0 आहे म्हणजे हा पी बार आहे आणि हा क्यू बार आहे. दोघांमध्ये काही अँगलच नाही. याचा अर्थ असा हे दोन व्हेक्टर परस्परांना पॅरलल आहेत, समांतर आहेत, की त्यांच्या समांतर असण्यामुळं त्यांच्यामधला अँगल काय झाला तर 0 डिग्री झाला. मग अशा वेळेस ज्या वेळेस मी इथं थिटाची व्हॅल्यू 0 डिग्री सबस्टिट्यूट करते, मी पी बार डॉट क्यू बार हा डॉट प्रोडक्ट कसा बरं लिहील? पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी इंटू क्यू कोसाइन ऑफ अँगल थिटा, की जो थिटा काय आहे तर 0 डिग्री आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना ट्रिगोनोमेट्री शिकत असताना मिळालेला फॉर्म्युला आहे हा, की कॉस 0 काय असतो 1 असतो आणि साइन 0 काय असतो तर 0 असतो. मग कॉस 0 किती आहे तर 1 आहे. म्हणजे इथं काय बरं होईल? पी इंटू क्यू मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे काय असेल? पी इंटू क्यू. बरोबर आहे ना? म्हणजे ज्या वेळेस दोन व्हेक्टर्स एकमेकांना समांतर असतील, पॅरलल असतील, त्यावेळेस त्यांचा डॉट प्रॉडक्ट म्हणजे त्या दोन व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचाच काय असतो तर प्रॉडक्ट असतो. ही काय आहे तर स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्सची नंबर 4 कॅरेक्टरिस्टिक आहे. राहील लक्षात? आता बघा, जर 3 व्हेक्टर्स परस्परांना परपॅन्डिक्युलर आहे, हा पहिला व्हेक्टर आहे, हा दुसरा व्हेक्टर आहे. तुम्ही बघाल पहिला व्हेक्टर दुसऱ्या व्हेक्टरला कसा दिसतोय? परपॅन्डिक्युलर दिसतोय. हा तिसरा व्हेक्टर आहे, पहिला दुसऱ्याला परपॅन्डिक्युलर, दुसरा तिसऱ्याला परपॅन्डिक्युलर आहे. हे जे मी इकडच्या बाजूला ड्रॉ केलेला ॲरो आहे ना, तो तुम्ही असं इमॅजिन करू शकता की तो सरळ आत चाललाय असा, किंवा तो सरळ असा बाहेर आहे पेनच्या दिशेने, जसा मी पेन धरलाय ना तसा. मग बघा आता जर मी पेन हा असा धरत असेल तर तुमच्या लक्षात येतंय का? पहिला व्हेक्टर दुसऱ्या व्हेक्टरला परपॅन्डिक्युलर, दुसरा ह्या तिसऱ्या व्हेक्टरला, म्हणजेच ह्या बाहेर ह्या पेनच्या फॉर्ममध्ये एक व्हेक्टर आहे असं कन्सिडर करा. तर दुसरा व्हेक्टर ह्या तिसऱ्या व्हेक्टरला परपॅन्डिक्युलर दिसेल तुम्हाला, आणि तिसरा व्हेक्टर पहिल्या व्हेक्टरला परपॅन्डिक्युलर असेल. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करतोय तर एक 3 डायमेन्शनल सिस्टीम कन्सिडर करतोय, व्हेक्टरची 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम, की ज्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस आहे, ज्यामध्ये वाय ॲक्सिस आहे आणि ज्यामध्ये झेड ॲक्सिस सुद्धा आहे. ठीक आहे? आणि हे तीनही ॲक्सिस परस्परांना कसे आहेत? परपॅन्डिक्युलर आहेत. बरोबर आहे ना? म्युच्युअली परपॅन्डिक्युलर आहेत. म्युच्युअली परपॅन्डिक्युलर याचा अर्थ असा असतो की पहिला ॲक्सिस दुसऱ्या ॲक्सिसला परपॅन्डिक्युलर, दुसरा तिसऱ्या ॲक्सिसला परपॅन्डिक्युलर आणि तिसरा पुन्हा पहिल्याला परपॅन्डिक्युलर. म्हणजे आपण त्यावेळेस त्यांना म्हणू शकतो की हे आहेत म्युच्युअली परपॅन्डिक्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम, की जी 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम सुद्धा आहे, किंवा कोऑर्डिनेट सिस्टीम इन स्पेस असं सुद्धा आपण जिला म्हणू शकतो. मग बघा, 1 नंबरचा व्हेक्टर, आता बघा मी तुम्हाला सांगते की 1 नंबरचा व्हेक्टर सपोज अलॉंग एक्स ॲक्सिस ज्याची डायरेक्शन आहे, 2 नंबरचा व्हेक्टर ज्याची डायरेक्शन कशी आहे तर अलॉंग वाय ॲक्सिस आहे, आणि नंबर 3चा व्हेक्टर आहे ज्याची डायरेक्शन कशी आहे तर अलॉंग झेड ॲक्सिस आहे. मग बघा आता व्हेक्टरची डायरेक्शन देण्याचं काम कोण करतं तर युनिट व्हेक्टर्स करतात. मग एक्स ॲक्सिसने चाललेला आहे तो व्हेक्टर, म्हणजे पहिल्या व्हेक्टरची डायरेक्शन अलॉंग एक्स ॲक्सिस, मॅग्निट्यूड काहीतरी असेल पण डायरेक्शन मात्र कशी असेल तर अलॉंग एक्स ॲक्सिस, आणि ही डायरेक्शन देण्याचं काम कोण करतो तर हा आय कॅप नावाचा युनिट व्हेक्टर करतो. तुम्हाला तर मी शिकवले ना युनिट व्हेक्टरने तयार झालेली रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. तर एक्स ॲक्सिसने कोण ट्रॅव्हल होतोय तर हा आय कॅप, म्हणजे हा आय कॅप सांगेल की ह्या 1 नंबर व्हेक्टरची डायरेक्शन कशी आहे तर अलॉंग एक्स ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिसला जो 2 नंबरचा व्हेक्टर ट्रॅव्हल होतोय अलॉंग वाय ॲक्सिस, त्याची डायरेक्शन देण्याचं काम कोण करील तर हा जे कॅप करेल. आणि जो 3 नंबरचा व्हेक्टर आहे की जो अलॉंग झेड ॲक्सिस ट्रॅव्हल होतोय त्याची डायरेक्शन देण्याचं काम कोण करील तर हा
के कॅप व्हेक्टर करेल. बरोबर आहे. म्हणजे हे तीनही युनिट व्हेक्टर्सने तयार झालेली एक कोऑर्डिनेट सिस्टीम जर मी कन्सिडर करत असेल तर मी त्यांच्यामधलं रिलेशन, या युनिट व्हेक्टर्समधलं रिलेशन असं लिहू शकते, आय कॅप डॉट आय कॅप किंवा जे कॅपचा जे कॅप बरोबर घेतलेला डॉट प्रॉडक्ट किंवा के कॅप डॉट के कॅप, के कॅपचा के कॅप बरोबर घेतलेला डॉट प्रॉडक्ट हा इज इक्वल टू काय असेल तर 1 असेल, की ज्यावेळेस आय जे के की ज्यांच्यावरती कॅप आहे हे सगळे काय असतील तर युनिट व्हेक्टर्स असतील. कळतंय का तुम्हाला? युनिट व्हेक्टर्स असतील. बघा आपण कंडिशन काय लिहितोय तुमच्या लक्षात आली का? तर पी बार डॉट क्यू बार यांचा डॉट प्रॉडक्ट काय लिहितोय आपण तर पी क्यू कॉस ऑफ थिटा. हेच जर मी आता ह्या दोघांच्या बाबतीत लिहित असेल तर मी असं म्हणत असेल की हे दोन व्हेक्टर्स एकमेकांना कसे आहेत तर पॅरलल आहेत. त्यावेळेस हा थिटा काय झाला 0 झाला, कॉस 0 1 झाला. म्हणजे इथं दोन व्हेक्टर्सची काय शिल्लक राहिली तर मॅग्निट्यूड शिल्लक राहिली पी इंटू क्यू. तीच मॅग्निट्यूड जर मी या दोन युनिट व्हेक्टरच्या बाबतीत लिहित असेल तर काय बरं होईल बघा, आय कॅप डॉट डॉट आय कॅप दोन युनिट व्हेक्टरचा मी काय घेते तर स्केलर प्रोडक्ट घेते किंवा डॉट प्रोडक्ट घेते. तर मॅग्निट्यूड आपण अशी सुद्धा लिहू शकतो ना, असा मॉड्युलस साइन काढायचं, मॉड काढायचा आणि त्या मॉडमध्ये असेल आय कॅप डॉट दुसरा मॉड मी ड्रॉ करते आणि त्याच्यामध्ये लिहिते हा दुसरा आय कॅप. या आय कॅपचा या आय कॅप बरोबर घेतलेला डॉट प्रोडक्ट. कळतंय का? किंवा तुम्ही हे असं सुद्धा लिहू शकता, मॉड्युलस काढायचा कंटाळा आला तुम्हाला, ठीक आहे, असं लिहा आय कॅप डॉट आय कॅप. आहेत तर काय ह्यांचं नेचर काय आहे, युनिट व्हेक्टर आहे. युनिट व्हेक्टर डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड वेगवेगळी करण्याचं काम करतो. ठीक आहे. म्हणजे एखाद्या व्हेक्टरची डायरेक्शन माझ्या लक्षात येते, ती कुणामुळे लक्षात येते तर ह्या युनिट व्हेक्टरमुळं लक्षात येते. म्हणजे या युनिट व्हेक्टरची की ज्यांना मी आय जे आणि के ने रिप्रेझेंट करत आहे त्यांची मॅग्निट्यूड नेहमीच काय असणार आहे तर 1 असणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मग आय कॅप अलॉंग एक्स ॲक्सिस, जे कॅप अलॉंग वाय ॲक्सिस आणि झेड कॅप अलॉंग के कॅप अलॉंग झेड ॲक्सिस जात आहे. त्यांची डायरेक्शन अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस आहे. हे सांगण्याचं काम कोण करतात तर हे युनिट व्हेक्टर करतात. ठीक आहे. मग आता इथं फॉर्म्युल्यामध्ये काय आहे तर दोन व्हेक्टरचा ज्यावेळेस तुम्ही काय करताय तर डॉट प्रॉडक्ट घेताय त्यावेळेस त्यांची मॅग्निट्यूड इथं लिहायची. म्हणजे ह्या आय कॅपची मॅग्निट्यूड मी लिहिली 1 का तर तो युनिट व्हेक्टर आहे, मॅग्निट्यूड मला माहिती आहे 1. डॉट म्हणजे प्रोडक्ट घ्यायचा आहे. ह्या दुसऱ्या आय कॅपची मॅग्निट्यूड सुद्धा काय आहे तर 1 आहे आणि 1 इंटू 1 काय आहे तर 1 आहे. म्हणजे आय कॅप डॉट आय कॅप हा अशा पद्धतीने काय येणार आहे 1 येणार आहे. मग जे या आय कॅपच्या बाबतीत झालं, या दोन आय कॅपच्या डॉट प्रॉडक्टच्या बाबतीत झालं, तेच ह्या जे कॅपच्या बाबतीत होणार आहे आणि तेच कुणाच्या बाबतीत होणार आहे तर के कॅपच्या बाबतीत होणार आहे. बरोबर ना? राहील लक्षात? तर ही आपली 4 नंबरची कॅरेक्टरिस्टिक होती ज्यावेळेस दोन व्हेक्टर परस्परांना काय होते पॅरलल होते. आता बघा यामधली दुसरी केस आपण बघूयात की ज्यावेळेस पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला पी क्यू कॉस ऑफ थिटा. पहिल्यांदा अँगल आपण थिटा इज इक्वल टू किती कन्सिडर केला होता 0 डिग्री कन्सिडर केला होता. आता आपण हा थिटा 180 आहे असं कन्सिडर करूयात. 180 डिग्री आहे म्हणजे दोन व्हेक्टरमधलं पी बारमधला आणि क्यू बारमधला जो थिटा आहे तो किती आहे तर 180 डिग्री आहे असं आपण कन्सिडर करूयात. अशी सिच्युएशन असताना काय बरं होईल तर बघा पी बार
डॉट क्यू बार इज इक्वल टू पी इंटू क्यू कॉस ऑफ 180 डिग्री. कॉस 180 किती असतो तर -1 असतो. ठीक आहे. मग हा पी क्यू आणि कॉस 180ची व्हॅल्यू किती झाली तर -1. याचा अर्थ -1ने पी इंटू क्यूला मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येणार आहे आपलं -पी इंटू क्यू. ठीक आहे. आलं का तुमच्या लक्षात. म्हणजे ज्या वेळेस पी बार आणि क्यू बार या दोन व्हेक्टरचा तुम्ही स्केलर प्रोडक्ट घ्याल किंवा डॉट प्रोडक्ट घ्याल आणि सिच्युएशन अशी असेल एखाद्या एक्झाम्पलमध्ये एखाद्या न्यूमेरिकलमध्ये की हे दोघंही एकमेकांबरोबर जो अँगल तयार करत आहेत तो आहे 180 डिग्री. त्यावेळेस म्हणजे हे अँटी पॅरलल आहेत. एक या दिशेने चाललाय आणि एक या दिशेने चाललाय आणि म्हणून यांच्यामध्ये अँगल किती तयार झालाय तर 180 डिग्री तयार झालाय. आणि अशा सिच्युएशनमध्ये जो डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट असणार आहे त्यांचा तो किती असणार आहे तर दोघांची मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट असेल आणि तो निगेटिव्ह असेल -पी इंटू क्यू असेल. राहील लक्षात. अजून काय बरं असू शकतं तर हे दोन व्हेक्टर्सने परस्परांबरोबर 90 डिग्रीचा अँगल केलेला असू शकतो. थिटा इज इक्वल टू अजून काय असू शकतो बरं तर 90 डिग्री असू शकतो. फॉर्म्युला हाच आहे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस ऑफ थिटा. फक्त आता थिटाची व्हॅल्यू किती झाली तर 90 डिग्री झाली. मग इथं जिथं मी आधी 180 डिग्री लिहिलं होतं तिथं बरं मी काय लिहील तर 90 डिग्री लिहील. आणि तुम्हाला माहिती आहे कॉस 90 किती असतो कॉस 90ची व्हॅल्यू असते 0. म्हणजे इथं कॉस 90ची व्हॅल्यूने मी पी क्यूला काय करेल मल्टिप्लाय करेल की जी व्हॅल्यू आहे 0 जी मॅग्निट्यूड आहे 0. म्हणजे मग आता काय होणार आहे तर 0ने तुम्ही पी इंटू क्यूला मल्टिप्लाय केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे 0 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू इंटू कॉस ऑफ 90 इज इक्वल टू 0. ज्यावेळेस पी बारचा आणि क्यू बारचा आपण डॉट प्रोडक्ट घेतोय त्यावेळेस आपण ह्याची काळजी घेऊ ना की पी बार आणि क्यू बार हे काय असायला पाहिजे तर नॉट इक्वल टू 0 असायला पाहिजे. ते 0 असायला नकोत. म्हणजे पी बारला काहीतरी मॅग्निट्यूड असावी क्यू बारला काहीतरी मॅग्निट्यूड असावी. म्हणजे हीच कंडिशन मी अशी लिहू शकते पी बार डॉट क्यू बार इज नॉट इक्वल टू 0. जर हे 0 नसतील तर त्यांचे मॅग्निट्यूड काय नसणार नाही 0 नसणार नाही. नाही तर 0ने 0ला मल्टिप्लाय केलं तरी आपलं उत्तर काय येणार आहे 0च येणार आहे. ठीक आहे. आता जे डायरेक्शन दाखवणारे व्हेक्टर आहेत युनिट व्हेक्टर आय जे के त्यांच्या बाबतीत ही केस कशी होईल ते तर एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत बरोबर ना. म्हणजे त्यांच्यामधला अँगल आय कॅपमधला आणि जे कॅपमधला अँगल नेहमीच किती असणार आहे तर 90 डिग्री असणार आहे. अशा सिच्युएशनमध्ये काय होईल बघा तर हाच फॉर्म्युला मी एकदा आय कॅप डॉट जे कॅपसाठी लिहिते. सपोज आय कॅप डॉट जे कॅप. तर अशा सिच्युएशनमध्ये काय असेल आय इंटू जे आय जे कॉस ऑफ 90 डिग्री आणि कॉस 90 किती असतो 0. म्हणजे आय इंटू जे इंटू 0 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 0. जसं आय कॅप डॉट जे कॅपच्या बाबतीत झालं तसंच कोणाच्या बाबतीत होईल तर जे कॅप डॉट के कॅपच्या बाबतीत होईल. कारण जे आणि के सुद्धा दोन्ही व्हेक्टर की जे युनिट व्हेक्टर आहेत ते सुद्धा एकमेकांना कसे आहेत तर म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे मी असं सुद्धा लिहू शकते जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 0. यांच्या बाबतीत सुद्धा असंच होईल कॉस 90 0 होऊन जाईल. का तर आय आणि जे एक चालला एक्स ॲक्सिसने आय कॅप आणि दुसरा चालला वाय ॲक्सिसने की ज्याला मी काय म्हणते जे कॅप. आणि ज्यांच्यामधला अँगल किती आहे तर 90 डिग्री आहे आणि जो आहे 0. म्हणून कॉस 90 0 असेल आणि आय इंटू जे काय येणार आहे 0. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही दोन युनिट व्हेक्टरचा डॉट प्रोडक्ट की जे एकसारखे नाहीत जे एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येईल 0 येईल.
जे कॅप डॉट के कॅपच्या बाबतीत सुद्धा तसंच होणार आहे आणि के कॅप डॉट आय कॅपच्या बाबतीत सुद्धा असंच होणार आहे. म्हणजे आपण असं इक्वेशन लिहू शकतोय का की आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू, बघा लक्षात ठेवण्यासाठी, जे कॅप डॉट के कॅप आणि तिसरा पहिल्याला परपॅन्डिक्युलर आहे म्हणजे के कॅप डॉट आय कॅप is always equals to 0 because I, J and K cap, these are unit vectors and mutually perpendicular to each other. ते युनिट वेक्टर आहेत आणि परस्परांना कसे आहेत तर परपॅन्डिक्युलर आहेत. म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्ही ह्या युनिट व्हेक्टरचा स्केलर प्रोडक्ट घ्याल किंवा डॉट प्रोडक्ट घ्याल त्यावेळेस तो प्रोडक्ट किती येईल, 0 येईल. बरोबर राहील लक्षात. उरलेली 5वी आणि 6वी कॅरेक्टरिस्टिक आहे ती आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकूयात. तोपर्यंत टेक केअर, बाय.